मस्त जबरदस्त आहाहा! पूर्ण घरामध्ये सुगंध दरवळत आहे. नुसत्या सुगंधानेच एवढी जबरदस्त भूक लागलेली आहे ना, आता वाटते की 2-3 चपात्या आरामात खाईल. खूप मस्त. घरी अचानक पाहुणे आलते आणि काय करावं ते सुचतच नव्हतं. चला म्हणलं आज मस्त पाहुण्यांसाठी शेवगा मसाला बनवू आणि फक्त 10 मिनिटात एकदम जबरदस्त शेवगा मसाला बनवून झालेला आहे. आणि पाहुण्यांनीसुद्धा एवढं कौतुक केलं, त्यांना फार आवडलं आहे. पाहुणे म्हणले, "आम्ही 1 चपाती जास्तच खाल्ली बरं का." असा जबरदस्त मसाला झालेला होता. चला ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तुमच्या घरीसुद्धा कधी पाहुणे आले किंवा कधी तुम्हाला काही वेगवेगळं खायची इच्छा झाली, त्याच भाज्या खायचा कंटाळा आला त्याच पद्धतीने, तर या पद्धतीने एकदा तुम्ही शेवगा मसाला बनवून तर बघा. खरंच घरातले सुद्धा कौतुक करतील आणि तुम्ही स्वतः 1 चपाती जास्त खाल. चला मग शेवगा मसाला कसा बनवायचा ते बघूया. शेवग्याच्या शेंगा घेताना जास्त निब्बर घ्यायच्या नाही आणि जास्त कवळ्यासुद्धा घ्यायच्या नाहीत. मीडियम शेंगा घ्यायच्या आहेत. त्या घेताना ना इथे मी 4 शेंगा घेतलेल्या आहेत, म्हणजे पावशेर शेंगा आहेत वजनी प्रमाणात. ह्या शेंगा आपण या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आणि हळद, मीठ, 1 ग्लास पाणी. आता आपण हे 5 मिनिटं ना शिजवून घेणार आहोत. शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. सुकं खोबरं, टमाटर, कांदा, लसूण आणि अद्रक. चला आता आपण हे कढईमध्ये मसाला भाजून घेऊ. शेंगा शिजेपर्यंत आपला मसालासुद्धा बनून तयार होतो. मीडियम गॅसवरच शेंगा आपल्याला 5च मिनिटं शिजून घ्यायच्यात. 5 मिनिटात आपला इकडं कांदा, टमाटा, सुकं खोबरं भाजून होतं. तर मी इथं भाजण्यासाठी घेतलेले आहे कढई. तुम्ही तव्यामध्ये सुद्धा आपले मसाले भाजू शकता. कांदा आपण चांगला तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सुकं खोबरं घेऊया. मस्त. आता बारीक गॅसवर हे सुकं खोबरं 2 मिनिटं चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. छान मिक्स करूया. मस्त सुकं खोबरंसुद्धा चांगलं खरपूस भाजलेलं आहे. आता आपण घेऊ टमाटर. थोडंसं मीठ घेऊ म्हणजे टमाटर लवकर मऊ शिजेल आणि लसूण, अद्रकसुद्धा आपण याच्यामध्येच मिक्स केलेले आहे. छान मिक्स करत टमाटर 2च मिनिटात चांगलं मऊ होतं. मसाले जर चांगले परतून घेतले ना तर भाजीला खूप छान चव येते. मसाल्यावरतीच भाजी पूर्ण डिपेंड असते की मसाला चांगला झाला तर भाजी चांगली होते. हे बघा आता आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे अर्धी छोटी वाटी. छान मिक्स करून घेऊया. मस्त जबरदस्त इथं मसाला तर तयार झालेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ आणि पाणी न घेता चांगला बारीक वाटून घेऊया. चला आता आपण कढई घेऊ. कढईमध्ये तेल, मोहरी चांगली तडतडायला लागली ना मगच आपल्याला घ्यायचे आहे जिरे, कढीपत्ता आणि आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेला मसाला. मस्तच. आता मसाला चांगला तेलामध्ये मिक्स करून घेऊया. गॅस बारीक करू नाहीतर मसाला खाली चिटकून बसेल. बारीक गॅसवर 1 मिनिट हा मसाला परतून घेऊ. आता मसाल्यामध्ये काही घरगुती मसाले मिक्स करू. धना पावडर, लाल तिखट, घरगुती काळा मसाला, मटण मसाला आणि हळद. आता मसाले तेलामध्ये छान मिक्स करून घेऊ आधी. मस्तच. बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि मस्त इथं आपला मसालासुद्धा बनून तयार झालेला आहे बघू शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करूया आणि मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी आपण या मसाल्यामध्ये घेऊया. कारण मसाला थोडंसं पाणी टाकून आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. असं केल्याने मसाल्याची चव अजून वाढते. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. मस्तच. आता बारीक गॅसवर 1 मिनिट हा मसाला चांगला परतून देऊ. 1 मिनिटामध्ये याला छान तेल सुटते आणि मसालासुद्धा मस्त परतून तयार होतो.
मस्त जबरदस्त. आता आपले 5 मिनिटं झालेली आहेत आणि शेंगासुद्धा शिजून तयार झालेल्या आहेत. 80% शिजून घेतलेले शेंगा आता आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करूया. आणि शेंगा शिजून घेताना जे पाणी आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे ते आपण बाजूलाच ठेवलेलं आहे. पाणी नितळून आपण बाजूला ठेवलेलं आहे. फक्त शेंगाच मसाल्यामध्ये मिक्स करायच्या. आता या पद्धतीने जर शेंगा मसाल्यामध्ये मिक्स केले ना, शेंगामध्ये आतमध्येपर्यंत मसाला जातो आणि शेंगाची चव दुप्पट वाढते. मसाल्याची चवसुद्धा दुप्पट वाढते. खूप जबरदस्त. अर्धा मिनटं आपण अशाच मसाल्यामध्ये शेंगा ठेवलेल्या आहेत. आता आपण घेऊया चवीनुसार मीठ. आणि आता जे आपण सूप बाजूला ठेवलेलं होतं ना, शेंगा शिजून घेतलेलं, ते आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया. मस्तच. आता आपण हा मसाला एकदा चमच्याने छान मिक्स करून घेऊ. मस्त. एवढा मसाल्याचा सुगंध पूर्ण घरात येत आहे, जसं काय घरामध्ये मटणाचा रस्साच होत आहे. मस्तच. आता झाकण ठेवूया आणि 2च मिनटाची वाफ काढायची. गॅस बारीक ठेवायचा आहे. 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त जबरदस्त आपला इथे शेवगा मसाला बनून तयार झालेला आहे. घरातील प्रत्येकजण आवडीने खाईल. हा शेवगा मसाला खूप पौष्टिकसुद्धा आहे. शेवगा गुणकारी असतो. एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला 100% आवडेल. प्रत्येकजण तुमचं कौतुक करील आणि तुम्हाला ही रेसिपी एवढी आवडेल की तुम्ही दुसरी रेसिपी नंतर ट्रायच करणार नाहीत. एवढी जबरदस्त आवडेल. माझ्या घरातल्यांना तर सगळ्यांना खूप आवडली. पाहुण्यांनीसुद्धा आवडीने खाल्लेली आहे. मस्त जबरदस्त. 2 चपात्या जास्त खाल असा जबरदस्त शेवगा मसाला बनवून तयार झालेला आहे. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल ना, प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर अशाच मस्त जबरदस्त गावरान रेसिपीज असतात. रेसिपीला लाईक करायला विसरू नका. आपलं छोटंसं चॅनल आहे, नक्की आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत अशा छान छान रेसिपी बनवा आणि पोटभर जेवण करत जा. मस्त रहा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.